फक्त ते बंद नको आपल्याला. काय बघितलं स्पेसिमन पाहिलं होतं आपण. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ही साईड कोणती पेमेंट आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन अँड कॅश ॲट बँक बघितलं होतं. त्यामध्ये बँकेचं नाव येऊ शकतं. त्यामध्ये सबस्क्रिप्शन म्हणजे काय, मेंबरशिप असते. मेंबरशिप मध्ये प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन असतं, करंट इयरचं असतं, नेक्स्ट इयरचं असतं. प्रिव्हियस इयर म्हणजे काय, लास्ट इयर, मागचं वर्ष, बरोबर. आणि करंट इयर म्हणजे चालू वर्ष, आणि नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्ष. अशा पद्धतीने सबस्क्रिप्शन भरू शकतो. मेंबरशिप फीज. त्यानंतर काय, एंट्रन्स फी. एंट्रन्स फी म्हणजे एंट्रीला आपण फी भरतो ती. ऍडमिशन फी, ऍडमिशन करत असताना तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता, त्यामध्ये ऍडमिशन फी भरता. त्या पद्धतीची आपल्या कंपनीमध्ये किंवा नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न, एनपीओ, त्याला शॉर्ट फॉर्म काय, एनपीओ असं पण म्हणू शकतो आपण, बरोबर. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, बरोबर, एनपीओ असं नाव देऊ शकतो आपण. त्यानंतर काय, लाईफ मेंबरशिप फी. म्हणजे लाईफ मेंबरशिप फी म्हणजे लाईफ टाइम मेंबरशिप व्हायचं असेल किंवा मेंबर्स व्हायचं असेल तर ती फी लागते ती. लिगॅसीस, बरोबर, लिगॅसीस भरावं लागतं. लिगॅसीस म्हणजे वारसा हक्क, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर एखाद्या महिलेचे रिटायर झाल्यानंतर किंवा त्यांचा डेथ झाल्यानंतर त्यांच्या वारसाला जसं त्यांच्या वारसाला हे तर मेंबरशिप बनवलं जातं किंवा कोणताही हक्क दिला जातो, ते म्हणजे लिगॅसीस असतं. गव्हर्नमेंट ग्रँट. गव्हर्नमेंट ग्रँट बद्दल काल सांगितलं होतं. गव्हर्नमेंट ग्रँट म्हणजे काय, की सरकारने दिलेली मान्यता कंपनी चालवण्यासाठी, बरोबर आहे. याला गव्हर्नमेंट ग्रँट म्हणू शकतो आपण. डोनेशन जनरल म्हणजे कोणतेही डोनेशन असेल ते पण आपल्या इन्कम साईडला येणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड, म्हणजे कुठल्या तरी स्पेसिफिक फंड वरती डोनेशन असेल. म्हणजे बिल्डिंग फंड असेल तर बिल्डिंग फंड साठीच आपल्याला डोनेशन भेटणार आहे, बरोबर आहे. जर एखाद्या ट्रॅव्हलिंग साठी फंड लागणार असेल तर त्यासाठीच आपल्याला फंड भेटणार आहे. किंवा एखादा सपोज एखाद्याने म्हटले की तुमच्या सर्व मेंबर साठी तुम्हाला मी फंड एवढा देणार आहे, तर मेंबरशिप फंड एवढं सगळं म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्पेसिफिक फंड असेल तो पण कुठल्या इन्कम साईडला येणार आहे. त्यामध्ये बिल्डिंग फंड, प्राइस फंड, टुर्नामेंट फंड, अशा पद्धतीने एखादी टुर्नामेंट घ्यायची असेल, स्पर्धा घ्यायची असेल त्यासाठी. डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय, व्हॉट इज बाय डिव्हिडंड. डिव्हिडंड इज इन्कम ऑफ शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्सचं इन्कम असतं डिव्हिडंड, बरोबर आहे. त्यानंतर रेंट, हायर किंवा रेंट, बरोबर. रेंट रिसिव्ह म्हणजे काय, भाडं घेतलं असेल हॉलचं आपल्या, रेंट ऑफ हॉल रिसिव्ह, बरोबर. म्हणजे हॉलचं भाडं असेल ते मिळालं असेल. त्यानंतर सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कम म्हणजे काय, विविध उत्पन्न. काय विविध उत्पन्न असेल त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स, म्हणजे जुनं काय मटेरियल असेल आपल्याकडे ते विकलं तर त्यातनं काय होणार, पैसे येणार आहेत. बघा, पैशाचे रिलेटेड फक्त लक्षात ठेवायचं आहे यामध्ये. काय, पैसे आले की डेबिट, गेले की क्रेडिट, हे लक्षात ठेवायचं, हा मंत्र लक्षात ठेवायचा. त्यानंतर काय, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. ओल्ड न्यूजपेपर सेल केलेला असेल. त्यानंतर स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे काय, भंगार, बरोबर. कोणाला माहित नसेल तर शब्द लिहून घ्या, म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, कारण की जे शब्द ते लिहून घ्यायचे तिथे समोर. त्यानंतर काय, मिसलेनियस रिसिप्ट, म्हणजे इतर काय खर्च असेल, इतर काय इन्कम असेल दुसरं मिसलेनियस, तर ते ह्याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर टुर्नामेंट रिसिप्ट, स्पर्धेसाठी काय पैसे भेटले असेल, कोणी पैसे दिले असेल, नगरसेवक वगैरे कोणी देतं ना आपले. सपोज आपल्याला क्रिकेटची स्पर्धा भरवायची असेल तर ते आपण स्पर्धेसाठी पैसे घेतो, बरोबर. त्यानंतर आपण काय करतो, स्पर्धा भरवतो. ते सगळे टुर्नामेंट रिसिप्ट मध्ये येणार. बघा इथं क्रिकेट फीज, म्हणजे क्रिकेटची फी काय करतो आता, तो आपण सपोज क्रिकेटची एक मॅच भरवली तर काय करतो, प्रत्येक टीम कडनं पैसे घेतो. 200-300 रुपये असेल काय फी असेल, 500 रुपये, 1000 रुपये. नंतर त्या सगळ्यांच्या फीचा आपण काय करतो, आपल्या ह्याच्यामध्ये यूज करतो. म्हणजे फी काय आलेली असते ना, रिसिप्ट असते. आतापुरतं एवढंच लक्षात ठेवा की फीज काय, आपण क्रिकेट फी आपण घेतो. किंवा ट्युशन फी, आपण एखाद्याला नॉलेज दिलं, ट्युशन घेतलं तर ट्युशन बदल काय द्यावं लागतं, फीज द्यावी लागते. टर्म फी, एखाद्या विशिष्ट टर्म साठी दिलेली फी, बरोबर. त्यानंतर कलेक्शन ऑफ फाईन, बरोबर. मी फाईन बद्दल सांगितलं होतं की तुम्ही कॉलेजमध्ये पहिल्यांदा मोबाईल वापरला, मोबाईलची परमिशन नव्हती, तर काही कॉलेज काय करतात, प्रायव्हेट कॉलेजेस काय करतात की त्याबद्दल फी घेतात. 200 रुपये, 300 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये, त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. आता फाईन भरले आपण, फाईन काय होतं, आपल्याकडे रिसिव्ड होतो.
ठीक आहे, कॅश येते. त्यानंतर लॉकर रेंट, आपण त्या एखाद्या लॉकर रेंटची फॅसिलिटी दिली. बघा मॅक्झिमम बँकेमध्ये लॉकर रेंट असतात, हे पैसे भरण्याचे लॉकर असतं, म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय करतो की आपण पैसे भरून ते भाड्याने घेतले असे जागा. ठीक आहे. त्यानंतर काय असतं, एक्झाम फीज, एक्झाम साठी भरलेली फी, एक्झाम फीज. त्यानंतर काय, बॅलन्स टू बॅलन्स कॅरेट डाऊन. आता बॅलन्स कॅरेट डाऊन मी सांगितलं, हा ओपनिंग बॅलन्स असतो आणि हा क्लोजिंग बॅलन्स असतो. पण आपण हे जे ह्या रिसिप्ट आणि पेमेंट वरती मधनं आपण जे हे ओपन करणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर, त्यावरती आपल्याला हे घ्यायचं नाहीये, ओपनिंग बॅलन्स घ्यायचा नसतो, ते तुम्हाला सांगेलच त्यावेळेस. ठीक आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे काय, आता डेबिट साइड झाली. डेबिट साइड मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम का बघा एकदा. नाही सर. ओके, आता ह्यामध्ये क्रेडिट बाय बॅलन्स कॅरेट ब्रॉड डाऊन, हा ओपनिंग बॅलन्स झाला. ओपनिंग बॅलन्स याला बँक ओव्हरड्राफ्ट पण म्हणतो. आता ओव्हरड्राफ्ट मी डीपली तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण आता पुरतं एवढं लक्षात ठेवायचंय की ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, की एक्स्ट्राची अमाऊंट असते. आता लोन बँकेकडे आपल्या अकाउंट मध्ये जर 1 लाख रुपये असेल तर बँक काय करते, 1 लाखाच्या वरती अमाऊंट देते. म्हणजे ज्यावेळेस रिक्वायरमेंट असेल तर 1.5 लाख रुपये लागत असेल बिझनेसमॅनला, पण आपल्या बँकेमध्ये 1 लाख रुपये, तर बँक काय करते, 1.5 लाख रुपये देते. जी एक्स्ट्राची वर्ष अमाऊंट देते त्यावरती इंटरेस्ट स्वरूपात ती अमाऊंट दिली जाते. जी वर्ष अमाऊंट एक्स्ट्राची अमाऊंट दिलेली असते ती म्हणजे काय असते, की ती असते ओव्हरड्राफ्ट. बरोबर, ती बँक ओव्हरड्राफ्ट आपण त्याला म्हणतो, बँकेकडून एक्स्ट्राची अमाऊंट भेटलेली असते. ठीक आहे. त्यानंतर सॅलरीज प्रिव्हियस इयरची, मागच्या वर्षी सॅलरी असेल, करंट इयरची सॅलरी असेल, नेक्स्ट इयर दिलं नाही नेक्स्ट इयरची पण असू शकते. नेक्स्ट इयरची काय देऊ शकत नाही, कारण की बघा मॅक्झिमम संस्था काय पुढच्या वर्षी सॅलरी कोण देतं का, नाही देत. तरी पण लक्षात ठेवा की नेक्स्ट इयर असली तर ठीक आहे, पण नसणारच, कारण की भरपूर संस्था मागच्या वर्षी सॅलरी पेंडिंग ठेवू शकतील, करंट इयरची सॅलरी पेंडिंग ठेवू शकतील, बरोबर नाही. फ्युचरची सॅलरी त्यांना द्यावीच लागते, देतील का नाही ते त्यांचा फ्युचरचा प्रश्न. आणि आधीच असं कोणती संस्था आहे का मी तुम्हाला वर्षभरात सॅलरी देऊन ठेवली, पगार देऊन ठेवला, नंतर तुम्ही काम करा, असं नाही होत कधी. काय करतील, मागच्या वर्षीची पेंडिंग राहिली असेल ते देऊन टाकतील, किंवा चालू वर्षाची पेंडिंग राहिली असेल ते देऊन टाकतील. ठीक आहे, हे आपल्याला एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे आपला, पेमेंट, ह्याला पेमेंट पण म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर रेट्स अँड टॅक्सेस, भाडं, दर आणि हे काय म्हणतात टॅक्सेस म्हणजे की आपण टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स रिटर्न, त्याला आपण रेंट कर आपण म्हणूया, कर. बरोबर, ते आपण कधीच आपण प्रिव्हियस इयर पण भरू शकतो कर, करंट इयरचं पण भरू शकतो, रेंट पण भरू शकतो करंट इयरचं, बरोबर, आणि नेक्स्ट इयरचं पण असतं. हे 3 फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचे, प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. बाकी सगळं सेमच आहे आपलं फायनल अकाउंट साठी. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी सर्वांना माहिती. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, त्यानंतर काय तर बँक इंटरेस्ट ऑन बँक लोन, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ऑडिट फीज, टुर्नामेंट एक्सपेन्सेस. ऑडिट फी बद्दल सांगितलं, ऑडिट फी म्हणजे काय की अकाउंटंटनी जे अकाउंटिंग ठेवलेलं आहे त्यावरती सीए काय करतो, ऑडिट करतो. सीए किंवा सीने पाठवलेला एक प्रतिनिधी, तो काय करतो, सगळं चेकिंग करतो. ते चेकिंग करणंच म्हणजे काय, ऑडिट. त्यालाच आपण मराठीमध्ये अंकेक्षण पण म्हणतो. अंकेक्षण म्हणजे अंकांचं केलेलं परीक्षण, मग त्यांनी काय आकडे लिहिले त्यांचं केलेलं परीक्षण म्हणजे अंकेक्षण, ऑडिट. क्लिअर. आता त्यानंतर काय सांगितलं, वेजेस म्हणजे मजुरी, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, इन्शुरन्स, त्यानंतर टेलिफोन, मोबाईल एक्सपेन्सेस, बँक चार्जेस म्हणजे काय, बँक आपल्याला सुविधा पुरवते, एटीएम देते, पासबुक देते, त्याबद्दल बँक काय करते, अॅन्युअल किंवा मंथली किंवा 6 मंथली काय करते, चार्जेस घेते, पैसे कापून घेते आपल्या अकाउंट मध्ये, तेच म्हणजे बँक चार्जेस. आणि त्याचबरोबर व्याज देते म्हणून आपल्याला काय वाटत नाही बँक चार्जेस कट केलेले. ठीक आहे. त्यानंतर पोस्टेज म्हणजे टपाल असेल, पत्र व्यवहार, तर पोस्टेज मध्ये येतो. त्यानंतर कन्व्हेन्स म्हणजे वाहून नेणे, त्यानंतर काय सांगितलेलं, एक्सपेन्सेस ऑफ अॅन्युअल फंक्शन घेतला काही कंपनीचा किंवा स्कूल असेल, स्कूलचा अॅन्युअल फंक्शन साठी जो काय खर्च होतो तो पण एक्सपेन्स असतो, त्यामुळे पेमेंट साईडला येणार, तो द्यावा लागतो. त्यानंतर फिक्स डिपॉझिट, एखादा डिपॉझिट आपल्याला फिक्स डिपॉझिट पैसे द्यायचे असेल एखाद्याला,
किंवा आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट ठेवायचं असेल तर आपण काय करतो, पैसे देतो बँकेला. हे पण काय पेमेंट साईडला येणार. त्यानंतर परचेस ऑफ फिक्स्ड असेट, एखादी फिक्स्ड असेट परचेस केली, खरेदी केली, बरोबर आहे, एखादी फिक्स्ड असेट खरेदी केली ती त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर काय फर्निचर, फर्निचर म्हणजे काय फिक्स असेट म्हणजे बुक्स येऊ शकतात, फर्निचर येऊ शकतात, बिल्डिंग येऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, ह्या सर्व फिक्स असेट मध्ये येतात. त्यानंतर काय न्यूजपेपर, न्यूजपेपर आपण डेली घेतो, त्याचे पैसे भरतो आपण, ते भरावेच लागतात. एखाद्याला पैसे द्यायला तर न्यूजपेपर देईल का, नाही देणार. त्यानंतर काय ऑफिस एक्सपेन्सेस, त्यानंतर रिपेअर्स, रिपेअर्स आपल्याला एखादी मशिनरी खराब झाली असेल तर आपण रिपेअर साठी पैसे भरतो. आणि त्यानंतर शेवटी काय बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, कॅश किंवा कॅश ॲट बँक किंवा कॅश ॲट हँड, कॅश इन हँड, बरोबर. एका बँक स्वरूपात बँकेचं नाव असू शकतं. बघा बँक ओव्हरड्राफ्ट इथं कुठे पेमेंट साईडला आहे, इथं रिसिप्ट साईडला येणार. इथं कॅश इन हँड रिसिप्ट साईडला आहे, इथं कुठे येणार पेमेंट साईड, लक्षात घ्या. त्यानंतर बघा इथं तेच जे काही मिनिंग सांगितलं लास्ट लेक्चरला, तेच मिनिंग इथं दिलेलं आहे, मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता मी मिनिंग सांगत नाही, आधी आपण हे रिसिप्ट अँड पेमेंट बघितलं वरती, आता मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सारखंच असतं, बरोबर, पण ते प्रॉफिट अँड लॉस नसतं. पण प्रॉफिट अँड लॉस काय असतं इथं बघा, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. हायलाइट, इथं बघा काय सांगितलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर सिमिलरली, इथं सांगितलेलं काय सांगितलं, सिमिलरली प्रॉफिट अँड लॉस, इट इज सिमिलरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं असतं, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय नॉमिनल अकाउंट, काय नॉमिनल अकाउंट, आता सांगितल्या पद्धतीने. आणि नॉन फॉर प्रॉफिट एक्सपेन्सेस, हे पण काय झालं, आता हे पण इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे, हे पण काय झालं नॉमिनल अकाउंटच आहे, पण ह्यामध्ये नॉमिनल अकाउंटचा रूल खाली दिला बघा. सेम आता मी जे काय सर्व रिपीट केलेलं आहे किंवा मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं तेच ह्यामध्ये, बरोबर. इन्कम मध्ये काय येतं, सगळे इन्कम, या गोष्टी इन्कम मध्ये सर्व आपण रिसिव्ह केलेलं असेल, सर्व गोष्टी प्री रिसिव्ड असेल किंवा ज्या कोणत्या रिसिव्ह, रेंट रिसिव्ड आहे, डोनेशन रिसिव्ड असेल, इन्कम रिसिव्ड असेल, सर्व ह्याच्यामध्ये येतं. हेच आपल्याला ह्यामध्ये दिलेलं आहे इन्कम मध्ये. आणि एक्सपेंडिचर मध्ये काय आपण कोणता खर्च करतो हे दिलेलं आहे, कोणत्या खर्च टाइप असतात, आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतील, प्रीपेड एक्सपेन्स असतील, या सर्व यामध्ये. लॉस आणि रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, त्यामध्ये कोणते रेव्हेन्यू असतात, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, त्यामध्ये कोणते असतात, इन्कम आणि एक्सपेंडिचर, सॉरी खाली इथं इन्कम यामध्ये असतं. बघा हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय नॉमिनल अकाउंट आहे, त्यामुळं ह्याच्या डेबिट साईडला काय येणार आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, म्हणजे डेबिटला एक्सपेन्सेस येणार आणि क्रेडिटला काय येणार इन्कम, क्रेडिटला काय येणार इन्कम. ठीक आहे. आता पाहूया स्पेसिमन. स्पेसिमन म्हणजे नमुना, स्पेसिमन याचा अर्थ असतो नमुना. ठीक आहे. आता इथं पाहूया काय दिलेले आपल्याला, इन द बुक्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इन द बुक्स ऑफ डॅश डॅश डॅश, म्हणजे कोणाचं पार्टनर्स असतील त्या पार्टनरचं नाव किंवा कंपनीचं नाव असेल, आपण दवाखान्याचं बघत असेल एखाद्या दवाखान्याचं नाव येणार, बरोबर. एखाद्या स्पोर्ट्स संस्थेचं, स्पोर्ट्सचं असेल, एखाद्या चॅरिटीचं असेल तर त्याचं नाव इथे येणार. आणि खाली काय येणार, इन द बुक्स ऑफ डॅश डॅश कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड किंवा गव्हर्नमेंटचं असेल तर गव्हर्नमेंट लिमिटेड. त्यानंतर इथं काय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बरोबर. पण लिहिताना आपण काय करतो, एक्सपेंडिचर डेबिटला लिहितो, कारण आपले एक्सपेन्सेस कुठे डेबिटला जातात. इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर लिहिले, कन्फ्युज होऊन जायचं नाही, इन्कम ह्या साईडला लिहायचं, एक्सपेंडिचर लिहायचं, बरोबर. इन्कम साईडला येतं. काय काय जण चुकून काय म्हणते, ते इन्कम अँड एक्सपेंडिचर लिहिले मग पहिलं नाव इन्कम आहे म्हणून इथे लिहून टाकतील, असं नाही करायचं. एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट मध्ये एक्सपेन्सेस डेबिटला येतात, बरोबर. त्यामुळे आपलं पोस्टिंग कसं करायचं इथं बघा, पोस्टिंग करत असताना हे पेमेंट साईट ही, बरोबर. पेमेंट साईट कुठं लिहायची, अपोजिटला, म्हणजे अपोजिटला लिहायची याच्यामध्ये, पेमेंट साईट इथे येणार, बरोबर. आणि रिसिप्ट साईडचं पोस्टिंग इथे येणार, म्हणजे अपोजिट जे काही आपलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग आहे
बरोबर. हे कुठल्या ह्या साईडला, हे ह्या साईडला लिहायचं. म्हणजे काय, एक्सपेंडिचर साईडला काय येणार आहे, पेमेंट साईडची पोस्टिंग येणार आहे. आणि रिसिप्ट साईडला कोणते येणार आहे पोस्टिंग, इन्कम साईडला रिसिप्ट साईडची पोस्टिंग येणार. हे लक्षात ठेवायचं स्टार्टिंगला. बरोबर आहे. आता प्रिव्हियस इयर नेक्स्ट इयर जे मी सांगितलं होतं ते काय करायचं असतं, आता ते ह्यामध्ये पाहायचं आपल्याला. बरोबर. मग आता पहिल्यांदा आपण काय करू, एक्सपेन्सेस साईड बघूया. कोणती, एक्सपेन्सेस साईड. त्यामध्ये सॅलरीज पेड सांगितलंय, सॅलरीज पेड. आता पेड फॉर लास्ट इयर, लेस पेड फॉर लास्ट इयर, म्हणजे लास्ट इयर मागच्या वर्षीचं, म्हणजे प्रिव्हियस इयर काय करायचंय, लेस करायचंय मागच्या वर्षीचे. आपण काय करतोय, एका वर्षाचं अकाउंट ठेवतो. हे लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस आपण अकाउंट कितीचं ठेवतो, एक वर्षाचं ठेवतो. मग आता ह्या एक वर्षाचं अकाउंट ठेवत असताना आपल्याला काय करायचं असतं की ह्याच वर्षाचं जास्तीत जास्त आपण विचार करायचा. जे लास्ट इयर असेल, नेक्स्ट इयर असेल, ते काय करतो आपण, ते मायनस करतो. तर करंट इयरचं आउटस्टँडिंग असेल ऍड, तर ते आपण ऍड करायचं. हे लक्षात घ्या. बघा हे सांगितलंय. तर बघा इथं काय सांगितलंय, लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर पेड असेल तर. त्यानंतर आउटस्टँडिंग ऍड करायचे त्यामध्ये. त्यानंतर ऍड काय करायचंय, प्रीपेड लास्ट इयर दिला असेल तर, लास्ट इयरचं प्रीपेड दिला असेल तर प्रीपेड ते पण ऍड करायचं. ह्या फॉर्मॅट प्रमाणे आपल्याला जायचंय. आता हा जसं आपण प्रॉफिट अँड लॉसला फॉर्मॅट केला होता तसाच सेम फॉर्मॅट आहे, फक्त थोडासा वेगळा आहे. हा फॉर्मॅट झाला तर ह्या प्रॉब्लेम मध्ये पण तुमचे 10 मार्क फिक्स होऊन जातील. म्हणजे हे मागचे 12 आणि हे 10, म्हणजे 22 मार्क तुमचे ह्या दोन टॉपिक मध्येच क्लिअर होऊन जातील. आता ह्यानंतर पाहूया वेजेस. वेजेस सर्वांना माहिती आहे, मजुरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आता सांगितलं. रेंट, इंटरेस्ट, कन्व्हेन्स म्हणजे वाहतुकीचे खर्च, रेट्स अँड टॅक्सेस. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम सांगितलेलं आहे. इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय सांगा बरं मला, कोण सांगू शकतो इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय? प्रीमियम म्हणजे हप्ता. इन्शुरन्स म्हणजे काय, आपण जे मी सांगितलं होतं, गुड्स लॉस झाला असेल, हे झालं असेल, सिक्युअर साठी जर काहीतरी आपल्या सिक्युअर साठी आपण ते भरतो. आपत्ती काळामध्ये जर आपलं काही नुकसान झालं तर त्याच्या बदले आपल्याला परत पैसे भेटतात. त्याचा आपल्याला पहिल्यांदा प्रीमियम भरावं लागतात, हप्ते भरावे लागतात, ते म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम झालं. ठीक आहे. त्यानंतर पहा ऑडिट फी आता सांगितलं. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, टेलिफोन, मोबाईल एक्सपेन्सेस. त्यानंतर मेडिसिन्स असतील, बरोबर, ते पण खर्च असतो आपला, एखाद्या दवाखान्याचं आपण अकाउंटिंग ठेवत असेल तर. त्यानंतर काय दिलेलं आहे, स्पोर्ट्स मटेरियल परचेस केला असेल. त्यानंतर काय सांगितलं खाली, टू स्पोर्ट्स मटेरियल खाली काय झालं, कन्झम्ड ड्युरिंग द इयर, म्हणजे करंट इयरचं कन्झम्ड ड्युरिंग द इयर, ते खर्च होणार, खर्च करंट इयरचा मांडायचा. त्यानंतर ओपनिंग स्टॉक असेल. ओपनिंग स्टॉक म्हणजे स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक. इथं ओपनिंग स्टॉक म्हणजे स्टार्टिंगला नाही, स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक म्हणजे जर आपलं टेनिसचा स्पोर्ट्स असेल आपला, बरोबर, टेनिसचे जे बॉल्स असतात, बॉल किंवा टेनिसच्या बॅटी, रॅकेट, मग त्या रॅकेट जर लास्ट इयरला असतील आपल्याकडे, बरोबर, लास्ट इयरला आपल्याकडे त्या रॅकेट असतील, तर त्या रॅकेट म्हणजे काय झालं, माझा लास्ट इयरचा ते आत्ताचा काय झाला, ओपनिंग स्टॉक. म्हणजे त्या रॅकेट माझ्याकडे 5 असतील, तर मी ह्या वर्षी 2 अजून एक्स्ट्रा परचेस केल्या, तर ते काय करणार, मी ऍड करणार. म्हणजे माझ्याकडे टोटल किती झाल्या, माझ्याकडे 5 होत्या रॅकेट, 5 मध्ये 2 ऍड केल्या, बरोबर. 2 ऍड केल्यानंतर काय केलं, माझे किती होणार आहे, 7, बरोबर. मग आता मी माझ्या ह्यातल्या 2 तुटल्या किंवा खराब झाल्या, 2 खराब झाल्या, माझ्याकडे किती राहिले, परत 5च राहणार. म्हणजे क्लोजिंग स्टॉक काय करायचा, यातनं मायनस करायचा, लक्षात घ्या. म्हणजे जो स्टॉक असतो, परचेस ऍड करायचे आणि क्लोजिंग स्टॉक लेस करायचं, हे लक्षात ठेवायचं. कळलं का, हे मध्ये हा फरक आहे. काय केलंय आपण की ओपनिंग स्टॉक होता, म्हणजे लास्ट इयरचा माझ्याकडे स्टॉक होता, त्या स्टॉक मधनं मी काय केलं, करंट इयरचा स्टॉक काय केला, ऍड केला. म्हणजे मी आता जे परचेस केले ते ऍड केलं, आणि वरच्या शेवटी माझ्याकडनं जे काही नुकसान झालं असेल किंवा माझ्याकडनं मी खरेदी विकला असेल ते एखादी गोष्ट माझ्याकडनं कमी झाली असेल, ती काय करायची, मला लेस करायची, लक्षात घ्या. त्यानंतर पाहूया रिपेअर्स अँड मेंटेनन्स. आता या गोष्टीबद्दल आपण पाहिलं होतं,
प्रॉफिट अँड लॉस मध्ये रिपेअर्स म्हणजे दुरुस्ती करणे, मेंटेनन्स म्हणजे मेंटेन ठेवण्यासाठी पैसे जातात, आपण फीज भरतो, चार्जेस भरतो. त्यानंतर काय इलेक्ट्रिसिटी चार्जेस, बरोबर, आपली विजेचा आपण चार्जेस भरतो, लाईट बिल, बरोबर, ते पण त्या साईडला येते. त्यानंतर न्यूजपेपर्स अँड पिरियोडिकल्स, म्हणजे पिरियोडिकल्स म्हणजे वेळोवेळी, डेली बेसिस वरती, मला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं मी. न्यूजपेपर डेली बेसिसवर आपण घेतो, त्याचे पैसे भरावे लागतात. सन्ड्री एक्सपेन्सेस, इतर खर्च. त्यानंतर काय लॉस ऑन सेल ऑफ असेट, म्हणजे जे काय खर्च झाला असेल आपल्या असेट विकून, बरोबर. आपण जर बेंच, सपोज आपला क्लास आहे, आता क्लासेस मध्ये बेंचेस आपण किती रुपयाला घेतले, एक 1000 रुपयाला एक बेंचेस घेतला होता आपण नवीन, आणि जर मी विकत असताना मला 1000 रुपये भेटणार आहे का? नाही, त्यापेक्षा कमी भेटणार आहे. जर एखाद्याला मला विकायचीच गरज आहे की मला नकोच आहे, मला अडचण व्हायला लागली बेंचची, जर मला 1000 रुपयाची मला 500 रुपये जर भेटत असतील, बरोबर, त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती होते डिप्रिशिएशन काढून की 700 रुपये होत असेल, तर मला विकायचीच आहे, घाई आहे, गडबड आहे, मी 500 रुपयाला पण विकणार, 400 रुपयाला पण विकणार, 200 रुपयाला पण विकून ठेवणार, बरोबर, स्क्रॅपच्या भावामध्ये. मग हा काय झाला, मला लॉस झाला, असेट विकलेला सगळा झाला, लॉस झाला. जर डिप्रिशिएशन प्रमाणे व्यवस्थित विकला असता तर हा लॉस नसता झाला. ठीक आहे. त्यानंतर डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट, फिक्स्ड असेटवरचं डिप्रिसिएशन असेल, हे पण काय झालं, एक्सपेन्सेस. त्यानंतर डिप्रिसिएशन पण आपला लॉसच असतो, एवढंच की आपण यूज करतो, त्यामुळे आपण त्याचं हे करतो. ठीक आहे. सस्पेन्स अकाउंट, सॉरी सरप्लस, सस्पेन्स नाही, सरप्लस. सरप्लस म्हणजे काय, आपला प्रॉफिटच असतो, पण आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे अकाउंटिंग करतोय, त्यामुळे ह्याला आपण प्रॉफिट म्हणू शकत नाही, तर ह्याला काय म्हणणार आपण, सस्पेन्स म्हणणार, बरोबर का. ह्याचा खाली काय लिहिले, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे आपलं जे इन्कम आहे ते एक्सपेन्सेस पेक्षा जास्त आहे. ज्या वेळेस आपलं इन्कम जास्त असतं, एक्सेस म्हणजे जास्त, बरोबर, इन्कम पेक्षा आपलं, एक्सपेन्सेस पेक्षा आपलं इन्कम जास्त असतं, त्यावेळेस काय असतो, आपलं प्रॉफिट असतं, पण इथं प्रॉफिट नाही लिहित, सरप्लस लिहितात. हा शब्द कोणाला माहित असेल घेऊन घ्या, आणि त्या पुढे कंसामध्ये 100% कंपल्सरी लिहावं लागतं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, समजलं पाहिजे काय केलेलं आहे. आता सरप्लस म्हणजे काय सर? सरप्लस म्हणजे इन्कम, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, ह्याचा इथं त्याचा अर्थ सांगितला बा पुढे, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. त्यानंतर पाहूया सबस्क्रिप्शन रिसिव्ड असेल, हे आपलं काय असतं, इन्कम आहे, बरोबर. सबस्क्रिप्शन पेड, इथं बघा सॅलरी पेड म्हटलेले. आता सबस्क्रिप्शन, एखाद्याने मेंबरशिप फी भरली आपल्याकडे, काय होते, ही आपली इन्कम झालं, कुठल्या साईडला येणार, इन्कम साईडला येणार, बरोबर आहे. इन्कम हे लास्ट इयरचं असू शकतं, सबस्क्रिप्शन लास्ट इयर मध्ये भरू शकतात, नेक्स्ट इयर मध्ये भरू शकतात, आणि हे सबस्क्रिप्शन असं ते आपलं करंट इयरचं असतं. करंट इयरचं आपण शो करतो, लास्ट इयरचं हे असेल तर आपण काय करतो, लेस करतो. इथं बघा लेस, रिसिव्ड लास्ट इयर अँड रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर, हे लेस करायचंय, कारण आपण एका वर्षाचं अकाउंटिंग करत असतो, त्याच वर्षाचं आपल्याला अकाउंटिंग बघायचं असतं कोण येतं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, ऍड काय करायचं यामध्ये, ड्युरिंग द करंट इयर, बघा करंट इयर शब्द आला, करंट इयर काय सांगितलं, रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर, रिसिव्ड ड्युरिंग द लास्ट इयर असेल किंवा करंट इयरचं असेल ते ह्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय, आउटस्टँडिंग करंट इयर, म्हणजे त्याच प्रॉब्लेम मध्ये काहीतरी एक्झाम ह्याच्यामध्ये दिला असेल आउटस्टँडिंग करंट इयर, तर ह्यामध्ये ऍड होणार आहे, समजलं. म्हणजे ह्या सबस्क्रिप्शन पासून ते इथपर्यंत काय एकच आपल्याला पोस्टिंग, म्हणजे आपल्याला समजणं काय महत्वाचं आहे, एकदा सबस्क्रिप्शन व्यवस्थित समजलं आणि सॅलरीचं व्यवस्थित समजलं तर आपल्याला एक 20% आपला प्रॉब्लेम व्यवस्थित जमतो असं समजून घ्या. त्यानंतर बाकीचं सर्व आपल्याला इथं जमतच आहे. ठीक आहे. रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, हे सगळे रिसिव्ड आहेत. आपण हे कधी बघितलं, प्रॉफिट अँड लॉसला बघितलेलंच आहे, बरोबर. त्यानंतर गव्हर्नमेंट ग्रँट, एखाद्याला गव्हर्नमेंट ग्रँट भेटली असेल, बरोबर. त्यानंतर काय, ग्राउंड रेंट, आपल्या ग्राउंडचं रेंट भेटला असेल, आपण जर एखादं भाड्याने ग्राउंड घेतलेले, पण अजून एक स्पोर्ट्स प्लेअरनी किंवा स्पोर्ट्स कोचनी आपली जागा घेतली भाड्याने,
तर तो काय होतो, तो आपल्याला पैसे देतो, बरोबर का नाही. ते ग्राउंड रेट आपल्याला काय होतं, भेटून जातं. किंवा आपल्या स्वतःचा मालकीचं ग्राउंड असेल तर आपल्याला पैसे आले तर ते आपल्याला रिसिप्ट पैसे येतात. त्यानंतर काय, सन्ड्री रिसिप्ट, बरोबर, इतर काही आपलं इन्कम असेल ते. त्यानंतर एंट्रन्स रिसिप्ट, रेव्हेन्यू म्हणजे महसूल तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर एंट्रन्स फीज रेव्हेन्यू सांगितलेले, ऍडमिशन फीज, डोनेशन इन जनरल, ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, जर एखाद्या असेट मध्ये प्रॉफिट झाला, बरोबर का नाही. आता प्रॉफिट कोणत्या असेट मध्ये होतो, आपली जमीन असेल, लँड, आपण जमीन काय करतो की विकल्यानंतर आपला इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेत असतो जमीन. काय काय जण, आता मॅक्झिमम भरपूर जण 1 गुंठा 2 गुंठे आपल्या नावावर जमीन घेतात. का घेतात, कारण फ्युचर मध्ये आपल्याला जास्त पैसे भेटतील. हा काय झाला, मला प्रॉफिट झाला, असेट वरती काय झाला, प्रॉफिट झाला. तसंच हा काय होणार आहे, कुठे येणार आहे, इन्कम साईडला येणार आहे. इथं बघा, इथं काय सांगितलेलं आहे, लॉस ऑन सेल ऑफ असेट, यामध्ये लॉस होतोय, इथं प्रॉफिट होतोय. किंवा आपली 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, आपण जर ही विकली तर आपल्याला लॉसच होतो. पण आपण लँड घेतली असेल, जागा घेतली असेल, तर जागा विकत असताना, फ्लॅट विकत असताना काय होतं, आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंट भेटत असते, ठीक आहे. तर ती भेटलेली अमाऊंट असते, आपला प्रॉफिट असतो. जर आपल्याला ह्या साईडला बॅलन्स, जर ह्या साईडचा बॅलन्स मोठा असेल जास्त आणि ह्या साईडचा बॅलन्स कमी असेल, म्हणजे काय झालं, एक्सपेन्सेस जास्त आहेत आणि इन्कम कमी आहे, बरोबर का नाही. इथला कमी बॅलन्स असेल तर आपल्याला काय भेटतं, डेफिसिट. डेफिसिट म्हणजेच लॉस असतो आपला. पण इथं लॉस लिहू शकत नाही, कारण की आपण हे काय करतोय, एनपीओ म्हणजे काय, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन करतोय, हे लक्षात घ्या. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तेच म्हणजे काय, डेफिसिट म्हणजे काय, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. सेमच शब्द आहे बघा, एक्सेस ऑफ इथं काय इन्कम आहे, अपोजिट केले, इथं एक्सपेंडिचर लिहिलेलं आहे. इथं काय लिहिले, ओव्हर एक्सपेंडिचर सांगितलं, इथं ओव्हर इन्कम म्हटले. म्हणजे इन्कम पेक्षा एक्सपेन्सेस जास्त आहे, म्हणजे आपल्या इन्कम पेक्षा खर्च जास्त आहे. तर खर्च जास्त झाला आपला. जर मी तुम्हाला 10 रुपये युज करायला दिले आणि तुम्ही काय केले, मी 10 रुपये दिलेले युज केले, पण तुम्हाला जास्त पैसे लागल्यामुळे तुमच्याकडचे परत अजून 10 रुपये गेले, 10 रुपये तुम्हाला काय झालं, लॉस झाला, बरोबर का नाही. तसंच इथं जर मी तुम्हाला 10 रुपये युज करायला दिले, हे 10 रुपये तुलाच दिले मी 100%, बरोबर. तुमचा 5 रुपये खर्च झाला, हे 5 रुपये तुमच्या खिशात राहणार आहे. म्हणजे 5 रुपये खिशात राहिले म्हणजे काय झालं, तुमचा इन्कम झाला, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. तसंच डेफिसिट म्हणजे काय असतं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. डेफिसिटलाच आपण लॉस पण म्हणू शकतो, पण आपण इथे लॉस हा शब्द वापरू शकत नाही, कारण आपण प्रॉफिट अँड लॉस हे नाही करत आहे. प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेड ऑर्गनायझेशनचं आपण अकाउंटिंग ठेवत नाही. आपण अकाउंटिंग कोणाचं ठेवतोय, नॉन ट्रेडिंग अकाउंटिंगचं. इथं बघा, त्यांचं हे सांगितलेलं आहे, डिस्टिंग्विश म्हणजे काय, की फरक. या फरकमध्येच मी जे काय सांगितलं तेच सगळे. हे काय, कोणतं अकाउंट आहे, रियल अकाउंट, हे नॉमिनल अकाउंट आहे, हे सिमिलर टू कॅश बुक म्हणजे आता सांगितलं होतं, हे कशा स्वरूप प्रॉफिट अँड लॉसच्या सिमिलर असतं, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सारखंच असतं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, प्रिपेअर समरी फॉर कॅश ट्रान्झॅक्शन असतात, त्यावर इन्कम अँड एक्सपेंडिचर असतं, ठीक आहे. ज्या काही गोष्टी मी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्याच सर्व गोष्टी यामध्ये असतात, ठीक आहे. यांचा पिरियड 1 वर्षाचा असतो, बरोबर. प्रत्येक वर्षी आपण हे करत असतो. बॅलन्स शीट दोन्हीकडे नेसेसरी कंपल्सरी असतं, ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे बॅलन्स शीट, स्पेसिमेन ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचं स्पेसिमेन पाहिजे आपल्याला. असं हेडिंग देत असताना काय हेडिंग लिहायची आपल्याला, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2000 काय असेल ते, ठीक आहे. यामध्ये पण लायबिलिटी साईड असते, असेट साईड असते. त्यामध्ये बघा, इथं आपण कॅपिटल फंड म्हणतो, कारण की आपल्याला कॅपिटल भेटत असतं दुसऱ्यांकडनं, बरोबर नाही. कोणत्या कोणत्या स्वरूपात आपल्याला आलेलं असतं बघा, इथं खाली दिलंय. डोनेशन स्वरूपात येऊ शकतं, एंट्रन्स फी स्वरूपात असतं, किंवा आपलं सरप्लस प्रॉफिट असेल तर ते आपलं कॅपिटल असतं. जर हे डोनेशन वगैरे कुठे येतं, आपलं एक्सपेंडिचर साईडला किंवा इन्कम साईडला येतं. पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असेल कॅपिटलाइज हा शब्द वापरला असेल तर ते कॅपिटल मध्ये ऍड करायचं. कॅपिटलाइज म्हणजे काय, कॅपिटल मध्ये ऍड करणे. कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड करणे. त्यात जर डेफिसिट झाला म्हणजे लॉस झाला, आपण लेस करायचा आहे. जसं की आपण वरती पार्टनर्स मधनं लेस करतो, ठीक आहे. त्यानंतर काय ते बिल्डिंग फंड, आपल्याला फंड द्यावा लागला बिल्डिंगचा, देणं असतं. त्यानंतर आपल्याला एंडोर्समेंट फंड, बरोबर, हे सगळं देणं असतं आपल्याला.
एन्डोर्समेंट फंड म्हणजे काय, देणगी. कोणाला माहित नसेल तर हे एन्डोर्समेंट म्हणजे देणगी. त्यानंतर टुर्नामेंट फंड, स्पर्धेसाठी पैसे द्यायचा असेल. त्यानंतर स्पेशल फंड, विशेष काय फंड द्यायचा असेल. चॅरिटी फंड असेल. त्यानंतर क्रेडिटर्स असतील, सन्ड्री क्रेडिटर्स. हे तर आपण मागच्या वेळेस बघितलं, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड एक्सपेन्सेस इन्कम. प्री रिसिव्ड इन्कम असेल, इन्कम असेल तर रिसिव्ड असते लक्षात घ्या, आणि एक्सपेन्स असेल तर पेड असते. बघा, पेड, प्रीपेड एक्सपेन्सेस. ठीक आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ह्यालाच आपण काय सिमी दिले असं वापरू शकतो, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फी, हे पण कुठे येतं, लायबिलिटी साईडला. आता असेट साईड पाहूया. असेट साईड मध्ये कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, फिक्स्ड डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री डेटर्स, हे सर्व मागच्या असं बॅलन्स शीट मध्ये पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्स्चर, प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट्स. इक्विपमेंट्स म्हणजे काही छोटे छोटे पार्ट्स असतील मशिनरीचे, किंवा छोटे छोटे सपोज स्क्रू वगैरे काय असेल ते इक्विपमेंट लागणारे पार्ट. बरोबर. त्यानंतर प्लेग्राऊंड आपली असेट आहे. त्यानंतर मोटर व्हेकल हे असेट आहे. लायब्ररीचे बुक्स असतील ते पण आपले असेट आहे. त्यानंतर काय, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्पोर्ट्स मटेरियल असेल ते आपले असेट आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी ही आपली असेट आहे. स्टॉक ऑफ ड्रग्स, ड्रग्स म्हणजे आपलं, तुम्ही ड्रग्स म्हणता ते ड्रग्स नाही, ड्रग्स म्हणजे औषध. ह्याचा मराठीत अर्थ काय होतं, औषध. तुम्हाला माहित नसेल तर लिहून घ्या, ड्रग्स म्हणजे औषध. ठीक आहे. त्यानंतर काय, अक्रूड इंटरेस्ट, इंटरेस्ट भरला असेल. इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. बरोबर, ते आपल्याला भेटला असेल, घेतला असेल इंटरेस्ट आपण एखाद्याकडनं, तर आपलं इन्कम हे झालं, असेट आली ती. त्यानंतर काय, प्रीपेड एक्सपेन्सेस, ते पण आपल्या असेट साईडला आपण पोस्टिंग करत असतो. हे सगळं मागच्या साईडला आउटस्टँडिंग इन्कम. इन्कम असेल आउटस्टँडिंग, इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत लक्षात द्या, आणि इथं काय, आउटस्टँडिंग इन्कम असेल. इन्कम साईडला आपण आउटस्टँडिंग केलं तर ते इथे येतं, आणि एक्सपेन्सेस साईडला आउटस्टँडिंग केलं तर इथे येतं. म्हणजे आपण शॉर्ट मध्ये फॉर्मॅट लक्षात द्यायचंय. जर आपण इथं मी तुम्हाला म्हणजे एक जनरल सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात आलेली गोष्ट. इथं आपण ऍड केलं तर कुठे येतं, लायबिलिटीला येतं, एकदम शॉर्टकट मध्ये. इथं आपण लेस केलं तर कुठे येतं, असेटला येतं. हे लक्षात ठेवायचं, एकदम शॉर्टकट मध्ये सांगितलं, असं कोण सांगत नाही. इथं आपण लेस केलं तर कुठे येतं, असेटला. तसंच इथं आपण ऍड केलं तर अपोजिट करायचं. इथं ऍड केल्यानंतर कुठे येणार, ऍड केलं कुठे येणार, असेट साईडला येणार. असेट साईडला इथं इन्कम मध्ये, हे इन्कम एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस मध्ये ऍड केलं तर लायबिलिटी साईडला येतं. जर इन्कम मध्ये ऍड केलं तर असेट साईडला येतं. हा फरक आहे. आणि लेस केल्यानंतर कुठे येणार, लायबिलिटी साईडला. अपोजिट केलं ना आपण, इथं ऍड केल्यानंतर लायबिलिटी दिलं, इथं ऍड केल्यानंतर असेटला दिलं. इथं लेस केल्यानंतर असेटला दिलं, इथं लेस केल्यानंतर लायबिलिटीला दिलं. समजलं का, अपोजिट केलं. म्हणून इथं आउटस्टँडिंग असतील तर लायबिलिटी येणार, इथं आउटस्टँडिंग असतील तर कुठे येणार, असेटला येणार. बघा इथं, बघा काय दिले खाली. जर आपले एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असेल तर लायबिलिटी लिहिलं आउटस्टँडिंग, बरोबर. आणि जर आपले इन्कमचे आउटस्टँडिंग असेल तर आपण कुठे लिहिणार आहे, असेट साईडला. समजलं का आपलं फॉर्मॅट. कुणाला काय प्रॉब्लेम आहे फॉर्मॅट मध्ये, 5 मिनिटं तिन्ही फॉर्मॅट व्यवस्थित बघून घ्या. कोणती गोष्ट समजली नसेल तर विचारा. आणि आपल्याला हे होमवर्क साठी असणार आहे, हे तिन्ही फॉर्मॅट आपल्या नोटबुक मध्ये लिहून टाकायचे, बरोबर. आता रोज एक फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, अनसॉल्व्ह मधला. जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला SMS केलं, व्हॉट्सअप केलं तरी चालेल. ठीक आहे. तुम्हाला मी त्याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगेल, किंवा एक 5 मिनिट तुम्हाला मी असा टाइम दिलेला असेल तर त्यावेळेस मला सांगायचं की मला ह्याचं पोस्टिंग जमत नाही, तर त्याला मी स्पेसिफिक मुलाला मी व्यवस्थित समजून सांगेल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कळेल. त्यानंतर खालचा जो थेरॉटिकल पार्ट आहे थोडासा तो आपण पाहूया. 4 मिनिट राहिले. आता मी या सर्व गोष्टी आता तुम्हाला वरतीच क्लिअर केल्या. सर्व डेप्रिसिएशन काय असतं, डोनेशन, एंट्रन्स फी काय असते. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली
नेक्स्ट लेक्चरला इलिस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर फर्स्ट चालू करूया. हे काय एकदम सिंपल आहे. हे एक एक पोस्टिंग का सांगितली तुम्हाला, कारण की आवाज कोणाचा येते. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट यामध्ये काय आहे की एकच एवढाच प्रॉब्लेम आणि त्यावरनं सोल्युशन बघा एवढंच सोल्युशन. मग आता हे का असं दिलंय, कारण की तुम्हाला एक एक गोष्टी समजली पाहिजे. जर तुम्हाला सोप्या गोष्टी समजल्या म्हणजे अवघड गोष्टी असतात प्रॉब्लेम मधल्या, त्याचं एक एक करून आपल्याला समजलं तर आपण प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित करू शकतो. तर आपला नेमका प्रॉब्लेम कुठपासून चालू होतो, कुठपासून पाचव्या प्रॉब्लेम पासून. हे बघा पाचव्या प्रॉब्लेम मध्ये पण फक्त इन्कम आणि एक्सपेंडिचर सॉल्व्ह करायचं. आपल्या ह्यामध्ये बॅलन्स शीट नाही करायचं. ठीक आहे. तुम्हाला यात ज्या त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या जातात. अजून कोणाला काही डाऊट असेल, कोणाला काही बोलायचं असेल तर ते बोलू शकता, किंवा मागच्या प्रॉब्लेम मध्ये कोणते काय प्रॉब्लेम आले असतील, नेट प्रॉफिट मध्ये काय प्रॉब्लेम असेल, ग्रॉस प्रॉफिट मध्ये काय प्रॉब्लेम असेल, किंवा आपल्या टॅली मध्ये काय प्रॉब्लेम येत असेल, किंवा आपल्याला ऍडजस्टमेंट्स मध्ये काय प्रॉब्लेम असेल, तर त्याबद्दल विचारू शकता. 1-2 मिनिट राहिले तर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगू शकेल. किंवा ह्या कुठल्या पार्ट मधले की आपल्याला हा शब्द समजला नसेल किंवा हे म्हणजे काय. मी तुम्हाला एवढं समजून का सांगतो, कारण की आपल्याला कुठं गेलो, कोणी जर इंटरव्ह्यूला बोलवलं तर आपल्याला काय काय करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. मॅक्झिमम मी अनुभवलेल्या गोष्टी त्या की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर बेसिक गोष्ट विचारतात. माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूला मला बॅलन्स शीट म्हणजे काय विचारलं होतं. बरोबर, बॅलन्स शीट म्हणजे काय ते मला सांगता आलं नव्हतं. बरोबर का नाही. मला माहित होतं बॅलन्स शीट म्हणजे काय, पण ते मला सांगता का नाही आलं, कारण की मला असं एक एक्सप्लेनच केलं नव्हतं की बॅलन्स शीट म्हणजे काय. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ, म्हणजे जे काय असेल ते फायनल अकाउंट त्या कंपनीचं स्टेटमेंट असतं, रिटर्न स्टेटमेंट बॅलन्स शीट. एवढं सिंपल आन्सर होतं, ते मला सांगताना. यासाठी मी तुम्हाला सांगताना मी प्रत्येक गोष्ट क्लिअर करून सांगत असतो, कारण की तुम्हाला याचा फायदा फ्युचर मध्ये व्हावा. ठीक आहे. कोणती गोष्ट समजली नसेल तर विचारा मला. शुभम, राजश्री, जाकी, भोसले. सर हा, कोण आहे? ऐका ना सर, पेज नंबर 54 वरचा ते प्रॉब्लेम होता बघा ना. पेज नंबर 54. 2 मिनिटं. पेज नंबर 54 वरती जाऊया. एक मिनिट. ह्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सर त्याचे ऍडजस्टमेंट वगैरे हेडन ऍडजस्ट वगैरे समजत नाहीत सर. अच्छा, हा बरं ठीक आहे. चला मी हिडन ऍडजस्टमेंट म्हणजे इथं पटिशन सांगतो 1 मिनिटामध्ये. 1 मिनिट राहिलाय. गव्हर्नमेंट बॉन्ड, एवढा गव्हर्नमेंट प्रॉब्लेम उद्या सॉल्व्ह करून घ्या ना सर, उद्या वाटलं हा प्रॉब्लेम एक. ठीक आहे ना, हा सॉल्व्ह करून घेऊ. पण ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगतो मी. हे ऍडजस्टमेंट काय आहे, हिडन ऍडजस्टमेंट. त्यामुळे 40,000 रुपये. 40,000 रुपये काय आहेत, वर्षभराचे आहेत. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस ऑन सांगितलं की हिडन ऍडजस्टमेंट असते. बरोबर. 40,000 रुपये वर्षभराचे किती, 40,000 रुपये. तर आपल्याला किती ऑक्टोबरचे काढायचे, म्हणजे 6 महिन्याचे काढायचे. बरोबर नाही. 10% किती तर 1 झिरो काढले तर म्हणजे 4,000 रुपये किती येतात, वर्षभराचे येतात. आणि त्यामुळे 6 महिन्याचे म्हणजे 2,000 रुपये आपल्याला येईल. ठीक आहे. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला उद्या व्यवस्थित सांगतो. नंतर आपण काय करू, पुढच्या प्रॉब्लेमला स्टार्ट करूया. ठीक आहे. हा पहिल्यांदा प्रॉब्लेम आपण बघूया, नंतर आपण पुढच्या प्रॉब्लेमला स्टार्ट करूया. ठीक आहे.